हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। आज गुढीपाडवा आहे आणि मी तुम्हाला अशी दिसते कारण की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच याचं कारण काय आहे ते। आणि माझी साडी वगैरे नेसून झाली आहे, सगळी तयारी झाली आहे आणि आता मेन जे काम आहे ते म्हणजे गुढी उभारणं, ते आपल्याला करायचं आहे। बॅकग्राऊंड तुम्ही इग्नोर करा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 3 गोष्टी। त्यातली पहिली म्हणजे हिंदू नववर्ष आहे आज, त्याच्या स्वागतासाठी एक रॅली निघाली होती अकोल्यामध्ये। त्याच्यामध्ये मी गेले होते, मी आणि माझ्या सासूबाई म्हणजे आई गेलो होतो आम्ही दोघी। सो त्याचा व्हिडिओ असणार आहे। दुसरा जो असणार आहे तो म्हणजे गुढी उभारायचा घरी, आणि तिसरा जो असणार आहे तो तुमच्यासाठी सरप्राईज आहे, कारण की खूप मोठा सरप्राईज आहे, माझ्या स्वतःसाठी सरप्राईज आहे। जी अमावस्या झाली ना काल, ती माझ्यावर चांगलीच भारी होती, तुम्हाला समजेल का ते। सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया। सकाळी सकाळी तयारी करून आम्ही दोघी निघालो राजेश्वराच्या मंदिरात, जे आहे अकोल्याच्या जुन्या शहरात। तिथे गेल्यावर हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी झालीच होती। आम्ही दोघींनी तिथे बसून फेटे बांधून घेतले आणि ते आम्हाला खूप जास्त सुंदर दिसत होते, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता। मी याच्या आधी खूप वेळा फेटा बांधलाय, पण आईंनी पहिल्यांदा फेटा बांधला होता, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर खूप जास्त काहीतरी जड जड ठेवले असं त्यांना वाटत होतं। फेटे बांधून झाल्यावर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर पडलो रॅलीमध्ये सामील होण्यासाठी। फेटा बांधून घेतला, इकडे बघा। तुम्ही बघितलं का, रॅली चालू झाली आणि आई गाडी काढतायत। आता पटकन आम्ही निघतोय जाण्यासाठी। आले आले आय होप तुम्ही रॅली एन्जॉय केली असेल। हे सगळं संपून आम्ही थोडी शॉपिंग केली आणि मग घरासाठी निघालो। फेटा काढून घेऊ, आणि मला माहिती आहे की केस पूर्ण चेपलेले असणार आहेत। 1 मिनिट। हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? चांगलं दिसतं। इथे गुढी उभारायची आपल्याला, हे सगळं पुसून घेऊया इथे। इकडे वरण भात लावून दे। ठीक आहे, ते तारा अडकवा। आपण रांगोळी स्वतःहून हाताने नाही काढायची। न आपल्याकडे रांगोळीचं साचा आहे, वेट मी दाखवते। याच्यामध्ये फक्त रंग भरायचे आपल्याला, बाकी काही नाही। तशी मला खूप जास्त चांगली रांगोळी काढता येते। मी कधीतरी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये रांगोळी काढून दाखवेल विदाऊट साचा। खूप जास्त चांगली काढता येते, म्हणजे असं स्वतःच कौतुक नाही करू, पण चांगली काढता येते। पण आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे। एक तर लेट झालाय, दुसरे मला जर मी पटापटा आवरलं नाही ना, कारण की शूटिंग पण असतं, परत कामं पण, मग त्याच्यात मी आवरले तर मला चांगल्या शिव्या बसतील, म्हणजे मी रागवून घे। जुन्या शहरातले पण कोणतर ओळखीचे होते। हो, ही माझी सून म्हणे। रांगोळी काढून घेऊ आपण आता गुढी उभारण्यासाठी। मला असं वाटलं होतं की हे रंग भरणं खूप जास्त सोपं असेल, पण हे नॉर्मल काढण्यापेक्षा पण खूप अवघड आहे। माझा हात लागला आणि सगळे रंग विस्कटले। मजबूर है पर आप नहीं। मोराचा पूर्ण शेपच बिघडून गेला बिचारा। खूप जास्त वेळ होतोय म्हणून मी आता डायरेक्ट रांगोळी काढेल, इतका त्रास नाही घेणार आहे। खूप 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 वेळ जातोय माझा त्याच्यात। कशी वाटते? याच्यात रंग भरेल मी आता। माझी रांगोळी पूर्ण झाली, पण याला एकच पान आहे। आज नवीन वर्ष आहे, त्यामुळे देवाला उजळणं, त्याला स्वच्छ करणं, परत देवघर सगळं साफ करणं, त्याला फुलांचा हार वगैरे लावणं, हे सगळं आई बाबा करतायत। मी तुम्हाला दाखवते 1 मिनिटच। तुमच्या सगळ्यांच्या घरी पण असंच होतं का गुढीपाडव्याला? हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। ही साडी नेसवायची आपल्याला गुढीला।
बस ना तेवढं बस. ठीक आहे. आपली गुढी बनवून झाली आहे. याला लावायचं आहे अजून. ओके, हार पण घालायचा आहे याला. याची पूजा पण राहिली, सो ते करूया आता. गुढी उभारून झाली आपली. आता आपण याला आता अष्टगंधाची 5 बोटं लावून घेऊ. गजरा मला आता सगळं आवरायचं कंटाळा, मी डायरेक्ट लिपस्टिक लावून घेते. घरासमोर आईने रांगोळी काढून घेतली आणि इथे तोरण पण लावून झालंय आमचं. गुढी पूजायच्या आधी आम्ही देवांची आरती करून घेतली. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मनस मने मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. बाबा कशाचा नैवेद्य दाखवला? जय गुढी माता जय गुढी माता. मी तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी होतील. त्यातली पहिली गोष्ट झाली आहे ती म्हणजे रॅलीची. दुसरी गोष्ट म्हणजे गुढी उभारण्याची, ती पण कंप्लीट झाली आहे. तिसरी गोष्ट जी आहे ना, त्यासाठी मी आता निघणार आहे आणि मला पहिले त्याच्या आधी ही साडी माझी बदलायची आहे. ॲक्च्युली मी आज खूप जास्त चांगली साडी नेसली आहे असं मला वाटतंय, खूपच जास्त. मला असं वाटतं ही साडी मी तुम्हाला दाखवली होती जेव्हा मी साड्यांचा ब्लॉग केला होता, त्यावेळी ही जी मी साडी नेसली आता ती कशी वाटली ते मला नक्की सांगा, ही साडी मी नेसलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आत्ता निघायचं आहे त्या तिसऱ्या गोष्टीसाठी. त्याआधी मी माझी साडी चेंज करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते त्या लोकेशनवर जिथे आपल्याला जायचं आहे. तुम्हाला समजलंच असेल नेमकं काय घोळ झालाय माझ्यासोबत ते. त्याच्यामुळे मी चालली आता नवीन फोन घ्यायला. सो मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चलते त्या शॉपमध्ये जिथे मी फोन चेंज करणार आहे माझा. तुम्हाला समजलंच असेल की नेमकं काय झालं ते. मला फोन बदलावा लागला. याचं मेन रिझन म्हणजे माझा जो फोन होता तो रेल्वेच्या 3rd बर्थवरून डायरेक्ट खाली पडला होता, तो पण स्क्रीनवर. आणि त्या मुमेंटला त्याची फक्त स्क्रीन गार्ड गेली होती. मग मी घरी आले फोन घेऊन. घरी आल्यावर दुपारी 3 वाजेपर्यंत वगैरे मी फोन वापरला आणि 3 वाजता लिटरली त्याची स्क्रीन एका साईडने पूर्ण उचकटली, कारण की त्याची बॅटरी फुगली होती. म्हणजे मला समजायचं बंद झालं होतं की यार खर्चात खर्च का इतका. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की फोन घ्यायचा आणि त्यातल्या त्यात मी शूट करते, त्यामुळे ठरवलं की चांगला फोन म्हणजे आयफोन घ्यायचा. आम्ही आयफोन घेण्यासाठी एका दुकानात गेलो जे की ओळखीचे होते. तिथे त्यांच्याकडे कलर अवेलेबल नव्हते ना स्टॉक अवेलेबल होता, म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. तिथे गेल्यावर असं झालं की त्यांच्या अडॅप्टरला माझा फोन चार्ज होत नव्हता आधीचा, कारण की तो लिटरली तुम्ही बघितला असेल मी व्हिडिओमध्ये दाखवलं, तो फ्लिपचा फोन झाला होता, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. मग आम्ही घरी आलो. घरी येऊन माझा अडॅप्टर घेतला, त्याच्याने तो फोन चार्ज झाला. मग नवीन फोन घेतला, मग डेटा ट्रान्सफर. म्हणजे जवळपास आम्ही 3-3:30ला घरातून बाहेर पडलो होतो ते घेण्यासाठी आणि आम्हाला जवळपास 9 काहीतरी वाजले होते. म्हणजे इतका वेळ 6-5 तास त्यात गेले. मग त्यानंतर घरी आल्यावर मग कुठला व्हिडिओ टाकते मी गुढीपाडव्याचा, आणि हे सगळं गुढीपाडव्याच्या दिवशीच झालं. मग मी दुसऱ्या दिवशी टाकायचं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी आईंचा बर्थडे होता. मग आम्ही शेगावला वगैरे गेलो होतो, त्यामुळे पूर्ण दिवस त्याच्यात गेला. म्हणून म्हटलं की आज फायनली टाकायचा. खरंच सॉरी की इतक्या लेट मी अपलोड करते. मी सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी अपलोड करेल म्हणून, पण आय होप तुम्ही मला समजून घ्याल. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही गुढीपाडवा कोणत्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.